नमस्कार. जय हिंद मित्रमैत्रिणींनो. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा समाजामध्ये जनजागृती करत फिरायचे, लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी त्यांची कामं करण्यासाठी फिरायचे, त्यावेळेला ते लोकांना कसे प्रेरित करत, त्यावेळेची सामाजिक, राजकीय, आर्थिक, सगळीच सांस्कृतिक, धार्मिक परिस्थिती फार रॅपिडली बदलत होती. स्वातंत्र्याची चळवळ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सुरू होती, परंतु काँग्रेसमधले जे प्रमुख नेते होते त्यांचं आणि बाबासाहेबांचं राजकीयदृष्ट्या फारसं जुळत नव्हतं. धार्मिक चळवळी सुरू होत्या, हिंदू, मुस्लिम यांच्या, सिखांच्या. बाबासाहेबांनी 1935ला डिक्लेअर करून टाकलेलं होतं की मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी मरताना हिंदू नसेल. आणि राजकारण दिसत होतं की येणाऱ्या काही काळामध्ये, दशकामध्ये वगैरे स्वातंत्र्य मिळू शकतं. अशा परिस्थितीमध्ये ब्रिटिश काळात बाबासाहेब जेव्हा फिरायचे, लोकांमध्ये जायचे, तेव्हा ते कशा पद्धतीने त्यांना प्रेरित करायचे. तर विमल कीर्ती प्रकाशनाने आमच्या एक म्हणजे चळवळीतले मित्र आहेत गौतम निकम सर, रिटायर्ड प्राध्यापक गौतम निकम सर यांनी खानदेशातील आंबेडकरी चळवळ, तुम्हाला उलटं दिसत असेल, हे पुस्तकं काढलेले आहेत. याचे खंड आहेत, खंड 1 आणि मला वाटतं खंड 2ही प्रकाशित झालेला आहे. तर विमल कीर्ती प्रकाशन चाळीसगाव यांनी हे प्रकाशित केलेलं आहे. तर याच्यात जरी खानदेशातल्या कथा असल्या तरी बराचसा जो मजकूर आहे तो जनरल आहे, म्हणजे नॉन स्पेसिफिक टू खानदेश आहे, सगळ्या वाचकांसाठी प्रेरणादायी आहे. आणि खानदेशात बाबासाहेबांनी काय काय केलं हे सगळ्यांनीच खरं वाचलं पाहिजे. तर त्यांचा फोन नंबर 9423915510 मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईल, कोणाला जर ऑर्डर करायचे असतील तर. बाबासाहेब आंबेडकरांनी धुळ्याला काय भाषण दिलं होतं जनतेसमोर, तर ते मी वाचणार आहे. ते इतरही पुस्तकांमध्ये आहे, परंतु हे खूप छान संग्रह आहे याचा. खानदेशातील आंबेडकरी चळवळींविषयी वेगवेगळ्या नामांकित लोकांचे लेख आहे, त्यांचं संकलन आहे आणि माहिती आहे, खरं म्हणजे खजिना आहे. असे पुस्तकं आपल्या लायब्ररीमध्ये घरात ठेवायचे आणि वेळोवेळी जसं वाटेल आपल्याला काही प्रेरणा घ्यायची, एक्स्ट्रा माहिती घ्यायची, तेव्हा याच्यामध्ये जायचं, डुबकी मारायची आणि बाहेर यायचं. तर असे माझ्याकडे बरेच ग्रंथ आहेत असे. तर 17 जून 1938ला बाबासाहेब आंबेडकर कोर्टाच्या कामासाठी धुळ्याला गेले असताना अस्पृश्य समाजाने संधी साधून म्युनिसिपल शाळा नंबर 5च्या भव्य आवारात जंगी सभा रात्री 8 वाजता भरवली. ही 1938ची गोष्ट आहे, म्हणजे दुसरं महायुद्ध अजून सुरू झालेलं नव्हतं. 42चं चले जाव आंदोलनाची तयारी बॅकग्राऊंडमध्ये सुरू होती. स्काउट मंडळींची व्यवस्था व शिस्त उत्तम होती. मग त्यांचं स्वागत गीत त्यांच्या सन्मानार्थ झालं आणि काही लोकांनी हार तुरे वगैरे सगळं ते केलं आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भाषण सुरू केलं. ते म्हणतात, प्रिय भगिनींनो आणि बंधूंनो, या भागात बऱ्याच दिवसापासून येणे झाले नाही. मला निरनिराळ्या जिल्ह्यातली पत्र आले. मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, पंजाब वगैरे प्रांतातून अनेक लोकांची पत्रे आलेली आहेत. सर्व हिंदुस्थानातून मला बोलवण्याविषयी पत्रे येतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. हा देश किती अफाट आहे, एवढ्या माणसाने कितीसा कामाचा बोजा न्यावा. दुसरी गोष्ट, माझी प्रकृती हल्ली बरी नाही. गेल्या 2 महिन्यात 38 पाऊंड वजन कमी झाले आहे. तरी पण इतर भागाच्या मानाने या भागाकडे दुर्लक्ष झालेलं आहे. याची भरपाई मी केव्हा तरी करीन, इतकेच आश्वासन मी तुम्हाला आज देऊ शकतो. मग पुढे बाबासाहेब म्हणलेत, गेल्या काही वर्षापासून जे राजकारण, समाजकारण चालू आहे त्यात चळवळीचा ओघ कोणत्या थराला जाईल याची मला भीती वाटते. एक गोष्ट मात्र खरी की राजकीय बाबींमध्ये भीती बाळगण्याचे कारण नाही. डोकावून सुद्धा ज्यांची सावली लोक घेत नव्हते त्यांचीच 15 माणसे असेंब्लीत बसून अधिकाराने व हक्काने गाराने सांगू शकतात. आज मुंबईच्या कायदेमंडळात काँग्रेससारखी प्रबळ संस्था आहे. एवढ्या मोठ्या संस्थेत स्वतंत्र मजूर पक्षाची भीती वाटते आणि मग लोक खूप खुश होतात, टाळ्या वाजवतात. ही गोष्ट अस्पृश्य समाजाच्या दृष्टीने काही कमी नाही. काँग्रेसमध्ये आज लाखो रुपये खर्च करणारे सावकार आहेत. शिक्षणामध्ये पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. आता सुरुवातीला हे ब्राह्मण बनिया जे होते, शेठजी, श्रीमंत, यांना दुसरा पर्याय पॉलिटिकल प्लॅटफॉर्म नव्हता म्हणून ते काँग्रेसला जुळून गेले होते. आता त्यांना पर्याय निर्माण झाला आहे तर ते पटापटा काँग्रेसच्या जहाजातून उड्या मारून तिकडे पळत आहेत भाजपाकडे.
शिक्षणात पारंगत झालेल्या ब्राह्मणांचा भरणा आहे. काही म्हटले तरी 40 वर्षाच्या तिच्या पाठीमागे इतिहास आहे. स्वतंत्र मजूर पक्ष स्थापून अवघं 1 वर्ष झालं आहे, तरी एका वर्षात कामगिरी इतकी मोठी झाली की स्वतंत्र मजूर पक्षाचे नाव ठाऊक नाही असा एकही स्त्री पुरुष आढळणार नाही. परंतु ज्याची इतर पक्षास भीती वाटते, हा राजकारणातील विलक्षण प्रकार आहे. या पक्षाची मराठा आगर कुणबी यांना आपणाजवळ याचना करण्याची लाज वाटत होती, ते लोक जाहीर रीतीने तिकिटावर उभे राहिले. स्वतंत्र मजूर पक्षात कायस्थ, मराठे वगैरे जातींचा समावेश आहे. ही गोष्ट हिंदुस्थानच्या इतिहासात अपूर्व आहे. राजकारणातील आपली प्रगती ब्रह्मदेव जरी आड आला तरी थांबू शकणार नाही. लोक टाळ्या वाजवतात. हा नदी नाला नाही, पण सिंधू नदी आहे. धरणे बांधले तरी फुटून जाईल. राजकारणातील हक्क मिळवून घेण्यास अडचण पडणार नाही. 15 माणसांनी काय केले, काही झाले तरी ते आजच सांगणे कठीण आहे. आज 2000 वर्षापासून रूढी मानगुटीवर बसली आहे. तिला समूळ नाहीशी करण्यास 10-20 वर्ष देणे अन्यायाचे होईल. राजकारणात ऐक्य व संघटना जितकी जास्त, तितकी लवकर प्रगती होते. या बाबतीत आपल्या समाजाविषयी मला अभिमान वाटतो. इलेक्शनच्या वेळी आपण जो प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना दाखवली, त्याच्या इतका प्रामाणिकपणा, धैर्य व संघटना या प्रांतामध्ये इतर कोणत्याही जातीने दाखवले नाही. आपण दारिद्र्याने व्यापलेले, दुःखाने गांजलेले आहोत, याचा विचार तुम्ही त्यावेळी केला नाही. ज्याचे पोर उपाशी मरते, मारवाडी देईल ते खाईल, अशी ज्याची स्थिती आहे, त्यात तुम्ही दाखवलेला प्रभाव प्रशंसनीय आहे. तुम्ही आम्ही खेड्यापाड्यांमध्ये विखरून राहिलेलो आहोत. खेड्यात आपली फक्त 5-15 घरे, इतरांची 100च्या वस्ती असते, घरे असतात. अमुक एक करा, नाहीतर तुमची वस्ती हाकलून देऊ, असं जर त्यांनी ठरवलं तर ते सहज करू शकतील. अशी तुमची स्थिती आहे, अशीच तुमची स्थिती होती. आपल्या माणसांनी स्वतंत्र मजूर पक्ष बलवान केला पाहिजे. त्याच्या सांगण्याविरुद्ध काहीही जाता कामा नये. त्यात समाजाच्या हिताच्या दृष्टीने तुमचाच फायदा आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की काँग्रेसने अर्ध्वर्यू वल्लभभाई पटेल यांनी आपल्या शिस्तीचे वर्णन केले आहे. संघटना असावी तर आंबेडकरांच्या संघटनेसारखी. आणि लोक टाळ्या वाजवतात आनंद खुश होऊन. तुम्ही या संघटनेमध्ये बिघाड होऊ देऊ नका. हंडाभर दूध नुसत्या मिठाच्या खड्याने नाचते. पुष्कळसे अमृत विषाच्या नुसत्या थेंबाने बिघडते. त्याचप्रमाणे स्वार्थी, दुर्गुणी लोक आपला स्वार्थ साधण्यासाठी प्रवृत्त असतात. त्यांची स्वार्थापलीकडे विचारसरणी असते अशी माणसे निर्माण होतील. हाच काळ कायम राहील असे वाटत नाही. धान्य निवडताना खडा आपण फेकून टाकतो, त्याप्रमाणे कंटक स्वार्थी माणसाला खड्याप्रमाणे निवडून टाकले पाहिजे. महार जातीत तरी कोणताही मनुष्य स्वतंत्र मजूर पक्षाच्या विरुद्ध निर्माण होऊ नये. राजकारणात संघटना व संघशक्ती केल्याखेरीज काही एक साधता यावयाचे नाही. संघशक्ती निर्माण करण्याकरिता पैसा पाहिजे. घरामध्ये संसाराला पैसा लागतो, मीठ मिरचीसाठी पैसा लागतो, पैशाशिवाय काही चालत नाही. त्याप्रमाणे सार्वजनिक कार्याला पैसा लागतो. काँग्रेसजवळ राजकारण खेळवण्यासाठी पैसा आहे. मला असे कळले की नुकत्याच झालेल्या लोकल इलेक्शनमध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराने 3000 रुपये खर्च करून यश मिळविले. पैशाशिवाय राजकारणाचा गाडा हाकता येत नाही. दुसऱ्याच्या अंकित न राहता स्वतःच्या पायावर आपण उभे राहण्यास शिकलं पाहिजे. यावेळी मी आपणाला एका गोष्टीची आठवण देतो. आता बाबासाहेबांनी त्यावेळेला लोकांना समजेल अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं आहे. त्यावेळी जनमानसामध्ये रामायण, महाभारत यांच्या कथा, पुराणातल्या कथा यांचा प्रभाव असायचा, म्हणून बाबासाहेबांनी ते उदाहरण त्यांना दिलं आहे. भीष्म आणि द्रोणाचार्य कौरवांच्या बाजूला होते. कौरवांची बाजू खोटी व पांडवांची खरी हे त्यांना माहीत होते. राज्यच काय, पण सुईच्या आग्रावर मावेल इतकी माती पण मिळणार नाही असे कौरवांनी पांडवांना सांगितले होते. खरी खोटी बाजू न जाणता भीष्म आणि द्रोण कौरवांच्या बाजूने लढले. सत्याने युक्त अशा पांडवांच्या बाजूने का लढले नाहीत असे विचारले असता आम्ही कौरवांचे अन्न खातो म्हणून सांगितले. तर हे उदाहरण का दिलंय त्यांनी की तुम्ही ज्याचं खाल त्याच्याशी प्रामाणिक राहाल. म्हणून कोणाचं खायचं हे विचार करा किंवा खाऊच नका, म्हणजे तुम्हाला स्वाभिमान ठेवता येईल. जो दुसऱ्याच्या मदतीवर जगतो अगर जिवंत राहतो, तो दुसऱ्याचा गुलाम अगर अंकित झाल्याशिवाय राहणार नाही. मी काँग्रेसच्या हरिजन सेवक संघाचा फंड घेतला नाही. त्यांचे 8-10 लाख रुपये घेतले असते तर मी त्यांचा गुलाम झालो म्हणून राहिलो असतो व मला तुमच्याकरता काही करता आले नसते. त्यांच्या हजारो रुपयापेक्षा तुमची पावली मला लाखाची आहे.
तुमचा संसार तुम्ही स्वतःच्या शिरावर घ्या, त्यात तुमचाच फायदा आहे. आपणास काँग्रेसचा पैसा नको. काँग्रेसचे प्रचारक दरमहा 30-40 रुपये घेऊन काम करतात. आपले सेवक नुसता दरमहा 10 रुपये घेऊन काम करण्यास तयार होतील. स्वतंत्र मजूर पक्ष तुमचा आहे, त्यास तुम्ही मजबूत केले पाहिजे. तर ही त्यावेळेची परिस्थिती आहे. तेव्हा काँग्रेसमध्ये हे सगळे जे कोण प्रस्थापित लोक होते ते घुसून गेलेले होते. आता आपल्याला हेच दिसतं की जे सत्तेत पक्ष आहेत त्यांच्याकडून हे धनदांडगे लगेच चालले जातात आणि त्यांच्या बाजूने ते लढतात. मी 20 वर्षाचा असताना BA झालो. मला 2000वर पगार सांगून आले आहेत. माझ्या बरोबरीचे मुलगे डिस्ट्रिक्ट जज आहेत. यात मला काय फायदा आहे? मोटारीतून हिंडतो बॅरिस्टर म्हणून कोणता लाभ आहे? तुम्ही पडला गरीब. तुमच्या तक्रारी थोड्याच माझ्याकडे येणार आहेत. तंटे स्पृश्य वर्गाचे तेच धनवान लोक. मला पैसा मिळवण्याचा संभव त्याच लोकांकडून आहे, पण मी तुमच्या फायद्यासाठी त्यांच्याशी झगडतो, म्हणून त्यांना माझी भीती वाटते. बाबासाहेब त्यांना लक्षात आणून देत आहेत की माझी धडपड कशासाठी चाललेली आहे. माझ्या पश्चात कोण माणसे किती जबाबदारीने काम करू शकतील व माझी जबाबदारी कोण घेईल. मला आशा आहे की काही जबाबदार तरुण निपजतील व ही जबाबदारी ते आपल्या शिरावर घेतील. नाहीतर चढणीवर चढलेली गाडी डोंगराच्या माथ्यावर गेल्यानंतर बैलाच्या अभावी घसरून पडते, तशी आपली स्थिती होईल. याबद्दल मला मोठी भीती आहे. आज आपण पर्वताच्या उतरणीवर आहोत. आपला अंतिम हेतू अद्याप साधला नाही. यात्रेसाठी निघालो आहोत, पण अजून देवाला पाहिले नाही. यात्रा संपेपर्यंत आपण सर्वांची पीठ मीठ वगैरे सामग्री बरोबर घेऊन चालाव्यास पाहिजे. आज राजकारणाची भीती वाटत नाही, परंतु राजकारणाच्या धुळवडीमध्ये जो प्रश्न आम्ही हाती घ्यावाच पाहिजे तो प्रश्न मागे राहिला आहे. आपल्या स्वतःच्या दुष्कृत्यामुळे आपणास जनावराचीही किंमत नाही, कारण तुम्ही गावाकडे तुकडे मागून खाता व मेलेल्या जनावराचे मांस फाडून खाता. आज राजकारण लढवले तरी त्याचा काय उपयोग? देऊळ बाहेरून मळवले तर त्याची काय शोभा? तुम्ही मृतमांस खाणे सोडून दिले तर कोण खाईल? ते मेलेले जनावर गिधाड व कुत्रा खाईल. यात तुमची काय किंमत आहे? याची तुम्हास लाज कशी नाही? समजा उद्या जाधव मुख्यप्रधान झाला. ही काही अशक्य कोटीतली गोष्ट आहे असे नव्हे, तर त्याला अस्पृश्य लोक मान देतील काय? सध्याप्रमाणे त्या आरती ओवाळतील काय? जे जीवन तुम्ही आज व्यतीत करीत आहात ते जीवन तुम्ही बंद केले पाहिजे व स्वेच्छेने नेटके राहाव्यास पाहिजे. तर त्यावेळेला समाजामध्ये जे अशिक्षित महार कम्युनिटीचे लोक होते त्यांच्यामध्ये ज्या कुप्रथा समाजाने लादलेल्या होत्या त्या आता आपल्याला पाळण्याची गरज नाही. बाबासाहेब आंबेडकर त्यांना धीर देत होते, त्यांना त्या आरसा दाखवत होते की तुम्ही हे सगळं सोडा आणि चांगलं राहायला शिका, नीटनेटके राहा. तुम्ही जर आमचे मृतमांस व तुकडे खाण्याचे बंद करता तर मग आम्ही काय खाणार, असा प्रश्न काही लोक विचारतात. त्यांना मला असे सांगायचे आहे की समजा या जवळ असलेल्या चित्तोड गावच्या 2 मुली ते गाव सोडून मुंबईला गेल्या. त्यापैकी एकीने संसाराला फाटा दिला व वेश्येचा धंदा पत्करला. तिला घडीचा पलंग, तक्क्या, गाद्या, खुर्च्या, टेबल वगैरे आहे. एक नौकर आहे. किराणाच्या दुकानावरून ती मस्का स्लाईस, खिमा, रोटी माडीवरून मागवते. दिवसातून 4 पितांबर नेसते, पावडर लावते. किती सुबक जीवन आहे नाही? दुसरी मुलगी 7 रुपये पगारावर काबाड कष्ट करते. नवऱ्याने 1 किंवा 1.5 रुपया मिळवला त्याच्यावर गुजराण करते. कथलाच्या गोटाशिवाय तिचं जवळ दुसरा दागिना नाही. मीठ भाकरी खाऊन कैक वेळा उपाशीही राहते. तेव्हा या 2 मुलींपैकी तुम्ही कोणत्या मुलीला मान द्याल? त्या गावकऱ्यांना, ग्रामीण लोकांना बाबासाहेब विचारतात. देहविक्रय करून पितांबर नेसते तिला की जी गरिबीने दुःखाने गांजलेली व अन्नाला मोहताज झाली तिला? मला वाटते सर्व न्यारी माणसे पतिव्रता स्त्रीलाच मान देतील. म्हणजे दुसऱ्याचं खाऊन मिरवणारे किंवा आपलं स्वतःचं कष्टाने खाऊन स्वाभिमानाने गरिबीत जगणारे याची तुलना बाबासाहेब त्या लोकांना करून सांगतात. तेव्हा तुमची पोटाची खळगी भरो न भरो तुम्ही चांगल्या रीतीनेच वागाव्यास पाहिजे. स्वाभिमान, धैर्य, नीती काही आहे की नाही? आम्ही जे करतो ते बरे वाईट, न्याय, इब्रत याच्याकडे लक्ष देऊन आपण करतो किंवा नाही याकडे लक्ष दिले पाहिजे. तुम्ही येथून सभेतून गेल्यावर नवीन कार्यक्रमास सुरुवात करावी. एस्पेशली स्त्रियांना उद्देशून ते म्हणतात, इतर स्त्रियांप्रमाणे तुम्हीही आहात. आम्ही तुमचे दूध पिऊन वाढलेले आहोत. इतर स्त्रियांची मुलं मामलेदार, हायकोर्ट जज आहेत आणि तुमची मुलं गुराखी आहेत. याचं कारण तुम्ही नरकात गुंतलेला आहात. हे तुमचे पाप आहे. तुमचे वर्तन असे अशुद्ध राहिले तर तुमची मुलेही अशीच राहतील.
नर करणी करे तो नर का नारायण बने. इतर स्त्रिया काही देवावतार नाहीत, त्याही स्त्रियाच आहेत. त्यांना वाव आहे, तुम्हाला वाव नाही. म्हणून तुम्ही सर्वांनी स्वाभिमानाने व धैर्याने वागावयास शिका. आपले अंतिम ध्येय गाठण्यासाठी कसोशीने प्रयत्न करा. बाबासाहेब त्यांना समजेल अशा भाषेमध्ये त्यांच्या रोजच्या जीवनातले उदाहरणं देऊन थोडंसं मारून फटकारून अशा पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करायची, हे दिसतं आपल्याला. तर हे जनतामध्ये 23 जुलै 1938 साली छापून आलं होतं. पुन्हा सांगतो, खानदेशातील आंबेडकरी चळवळ आणि याचा विमलकीर्ती प्रकाशनाचा फोन नंबर 94 23 91 55 10. कोणाला मागवायचं असले तर हे खंड तुम्ही ऑर्डर करू शकता. जय हिंद, जय भीम.